तर पहिल्यांदा आपण बघूया कुटीर उद्योग म्हणजे काय. तर कुटीर उद्योग म्हणजे कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने पूर्णकालीन किंवा अंशकालीन व्यवसाय म्हणून चालविण्यात येणारे उद्योग. ओके. कुटुंबातील सदस्य अर्थात हे घरच्या घरीच तयार केलेलं उत्पादन किंवा वस्तू असतात, ज्यामध्ये बाहेरचे व्यक्ती रोजगार किंवा कामावर लावले जात नाही. त्यामुळे त्याला कुटीर उद्योग असं म्हटलं जातं. जे घरच्या घरीच आणि कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांच्याच मदतीने तयार केले जातात. आता या ठिकाणी काही चित्र दिसत आहेत आपल्याला. ओके. यावरून तुमच्या लक्षात येईल की कुटीर उद्योग म्हणजे काय. हा कुंभार आहे जो मडके बनवतो आहे, मातीचे भांडे तयार करतो आहे, कोणी मातीच्या मूर्त्या तयार करतात आहे, हे टोपले तयार करणारे लोक आहेत, आहे ना. हे सगळे कुटीर उद्योग आहेत. यासोबतच पुन्हा असे अनेक उद्योग जे फक्त स्वतःच्या घरात झोपडीमध्ये तयार केलं जातं. जसं शेवया आहेत, पापड आहेत, चकल्या आहेत, हे पण तयार करून विकणारे लोक आहेत. मसाले आहेत, मसाल्याचे पाकीट तयार करतात. कोणी लोकं तिखट तयार करतात. म्हणजे फक्त बाजारातून मिरच्या आणायच्या, त्या सुकवायच्या, सुकवून मग त्याचं बारीक करायचं आणि बारीक बुट्टी करून पॅकेटमध्ये तयार करून ते म्हणजे विकायचं. ओके. तर अशा पद्धतीने हे जे उद्योग चालतात त्याला कुटीर उद्योग असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आहे कुटीर उद्योग. जे कुटुंबातील सदस्यांच्या मदतीनेच केले जातात. हे पूर्णकालीन पण असतात किंवा अंशकालीन व्यवसाय म्हणून पण चालविले जातात. अंशकालीन याचा अर्थ काय? अंशकालीन म्हणजे काही दिवस काम करायचं. जेव्हा त्याची डिमांड असते किंवा त्याचा कच्चा माल जसं हे बांबूपासून तयार केले जातात, तर हे मिळतातच आहे. तसे हे मडके तयार केले जातात. आता मडक्याची मागणी जी आहे, ती शक्यतो उन्हाळ्यामध्येच करत असतात लोकं. त्यामुळे त्या कालावधीमध्ये हे लोकं तो व्यवसाय करतात आणि बाकीच्या इतर दिवसामध्ये मग ते दुसरा काहीतरी व्यवसाय करतील. त्यामुळे याला अंशकालीन असं म्हटलं जातं. किंवा हे जर 12ही महिने चालणारा व्यवसाय असेल, तर तो पूर्णकालीन. तर हे ज्या मूर्ती आहेत, हे टोपले आहेत, हे लोकं पूर्णकालीन असू शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे झाले कुटीर उद्योग. त्यानंतर आहे दुसरं लघु उद्योग. ओके. तर लघु उद्योग म्हणजे काय? की जेथे कामगारांची संख्या 10 ते 50 असते. कारखानदाराच्या घरी उत्पादन व विशिष्ट गुंतवणूक क्षमता अशाही पद्धतीने त्या ठिकाणी असते. म्हणजेच काय कारखानदाराच्या घरी पण उत्पादन केले जाते किंवा विशिष्ट गुंतवणूक क्षमता म्हणजे ते कारखानदाराच्या घराच्या बाहेर सुद्धा हा उद्योग होऊ शकतो. गुंतवणूक पण केली जाते. ओके. सुरुवातीला यामध्ये जे असणारं उत्पादन आहे त्याची जी उत्पादनाची गुंतवणुकीची जी क्षमता आहे, ती होती 7.5 लाख. 1985 मध्ये ती 20 लाख पर्यंत तर 1990 मध्ये ती 60 लाख पर्यंत वाढली. ओके. त्यानंतर आहे टायनी सेक्टर. टायनी सेक्टरमध्ये जे आपण अगोदरच पाहिलं ज्या गावाची लोकसंख्या 50,000 आहे, त्या आत आहे त्या ठिकाणी असलेला उद्योग. ओके. त्यामध्ये ही जी गुंतवणूक क्षमता आहे 5 लाख पर्यंत करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने की ज्या ठिकाणी 10 ते 50 श्रमिक कामावर लावले जातात आणि श्रमिकांच्या मदतीने हे उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. हे ठीक आहे. या ठिकाणी पण काही चित्र दिसत आहेत. ओके. या ठिकाणी हे कपडे शिवणारे लोकं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. ओके. या ठिकाणी हा धागा तयार करणारा एक उद्योग आहे, व्यवसाय आहे. या ठिकाणी म्हणजे मशीनच्या सहाय्याने हे व्यवसाय केले जातात आणि 10 ते 50 पर्यंत श्रमिक या ठिकाणी कामावर लावले जातात आणि त्यांच्या माध्यमातून उद्योग केला जातो. ओके. तर अशा प्रकारे जसं जिनिंग आहे, प्रेसिंग आहे, धागा तयार करणारे आहेत. त्यानंतर जसं साखर कारखाना यामध्ये काही छोटे कारखाने असतात किंवा काही मोठे पण असतात. त्या ठिकाणी खूप जास्त लोकं कामावर लावले असतील, तर तो मोठ्या उद्योगामध्ये जातो. त्यानंतर आहे जसं माईन म्हणजे काय म्हणते क्रशर, स्टोन क्रशर आहे, राईस मिल आहे, दाल मिल आहेत. या ठिकाणी बाहेरचे मजूर कामावर लावले जातात. ओके. तर हे जे उद्योग आहेत, हे उद्योग लघु उद्योगामध्ये यांचा समावेश होतो. तर साधारणपणे त्या ठिकाणी 10 ते 50 पर्यंत श्रमिक कामावर असतात. त्यापेक्षा काही जास्त नसतात. तर त्यामुळे या उद्योगांचा समावेश लघु उद्योगामध्ये करण्यात येतो. ठीक आहे. परंतु यापेक्षा मोठ्या प्रमाणावर जेव्हा गुंतवणूक केली जाते, गुंतवणुकीचे प्रमाण जास्त असते, श्रमिकांची संख्या जास्त असते, अशा वेळी त्याला मोठे उद्योग असं म्हटलं जातं. परंतु आपल्याला लघु उद्योग आणि कुटीर उद्योग यांचा अभ्यास यावर्षी करायचा आहे. ठीक आहे. त्यामुळे लघु उद्योग म्हणजे काय आणि कुटीर उद्योग म्हणजे काय याचा अर्थ या ठिकाणी आपण पाहिला. तर या लघु आणि कुटीर उद्योगाचे अर्थव्यवस्थेमध्ये काय महत्त्व आहे, याचा विचार किंवा याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर कुटीर आणि लघु उद्योगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये काय महत्त्व आहे, त्याचाही विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्या दृष्टिकोनातून पहिला जर विचार केला तर रोजगार संधी वाढ. लघु आणि कुटीर उद्योगांमुळे रोजगार संधी वाढते. ओके. काय होते की मोठ्या उद्योगांचा जर आपण विचार केला, तर मोठ्या उद्योगांमध्ये उद्योग जे आहेत, हे उद्योग प्रधान किंवा भांडवल प्रधान तंत्राचा वापर त्या ठिकाणी केला जातो. श्रमिकांची संख्या त्या ठिकाणी खूप जास्त नसते, म्हणजे उत्पादनाच्या मानाने जास्त नसते. श्रमिकांची संख्या जास्त असते, परंतु उत्पादनाच्या मानाने श्रमिकांची संख्या कमी असते आणि यंत्राच्या सहाय्याने त्या ठिकाणी उत्पादन केलं जातं. ओके. तर त्यामुळे लघु आणि कुटीर उद्योगांचा जर विचार केला,
आणि त्यांचा जर विकास आपण होऊ दिला तर रोजगार संधीमध्ये वाढ होते. तर हे एक महत्त्व अर्थव्यवस्थेमध्ये आहे. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोजगार या ठिकाणी या लघु आणि कुटीर उद्योगातून प्राप्त झालेला आहे. एकूण उत्पादनापैकी जवळपास 40% उत्पादन हे लघु आणि कुटीर उद्योगांचे आहेत. म्हणजे अजूनही आपण जर तुलनात्मकदृष्ट्या पाश्चिमात्य राष्ट्र किंवा इतर विकसित राष्ट्रांचा जर विचार केला, तर त्या ठिकाणी कुटीर आणि लघु उद्योगाचे जे प्रमाण आहे आणि त्या उत्पादनाचा जो हिस्सा आहे, प्रमाण आहे, हे फार कमी आहे. फार कमी आहेत. 5% पर्यंत 5 ते 10% पर्यंत त्यांचे प्रमाण आहे आणि मोठ्या उद्योगांमधून प्राप्त होणारे उत्पादन हे अधिक जास्त आहे. परंतु आपल्या देशामध्ये अजूनही जवळपास 40% उत्पादन हे या लघु आणि कुटीर उद्योगातून प्राप्त केले जाते. तर अशा प्रकारे हे एक महत्त्व आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये लघु आणि कुटीर उद्योगांचे सांगता येते. त्यानंतर दुसरं आर्थिक विषमतेमध्ये घट होते. मोठ्या उद्योगांमध्ये काय होते, की त्यामध्ये एक तर गुंतवणूक हा करणारा मोठा भांडवलदार असतो. त्यापासून मिळालेला जो नफा आहे, हा पूर्णतः पूर्ण नफा किंवा जास्तीत जास्त नफा हा त्या कारखानदाराला, भांडवलदारालाच प्राप्त होतो. त्यामुळे तो अधिक श्रीमंत होत जातो. ओके. म्हणजे जो श्रीमंत आहे, तो पुन्हा श्रीमंत होतो आणि जो गरीब आहे, त्याला मात्र गरीब म्हणजे कोण? जे त्या ठिकाणी काम करतात, मजूरदार वर्ग जे आहे. हे मजूरदार वर्ग त्यांना फक्त मजुरी मिळते. त्यांना मात्र पैसा वगैरे काही प्राप्त होत नाही. ओके. तर त्यामुळे काय होतं, की जे गरीब हा गरीबच राहतो आणि जो भांडवलदार आहे, जो कारखानदार आहे, त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत राहतो. ओके. परंतु कुटीर उद्योग आणि लघु उद्योग यांचा जर विचार केला तर यामध्ये केंद्रीकरणाचा जो धोका आहे, तो धोका टळतो. म्हणजे कारखानदाराला जो मिळणारा नफा आहे, हा कमी होतो. कारण काय? कारण हे जे उद्योग आहेत, हे उद्योग घराघरातून चालविले जातात. मोठ्या प्रमाणावर रोजगार त्या ठिकाणी असतात आणि स्वतंत्र व्यवसाय त्या ठिकाणी असतात. त्यामुळे त्याचा जो फायदा आहे, हा मिळालेला फायदा त्या प्रत्यक्ष कारागिराला किंवा त्या कामगाराला मिळतो. बरोबर. म्हणजे आता समजा एखादा कार्पेंटर आहे, विचार करा. एखादा कार्पेंटर आहे. तो लाकूड विकत घेईल, लाकूड आणेल आणि त्यापासून तो फर्निचर तयार करेल आणि हे तयार झालेलं फर्निचर जर का तो बाजारामध्ये विकेल, तर याचा फायदा त्याला पण मिळेल. त्याच्यासोबत जर एखादा कोणी कारागीर काम करत असेल, तर त्याला पण त्याची मदत मिळेल. त्याला पण त्याचा फायदा होईल. परंतु आपण जे रेडीमेड फर्निचर ज्याचा आपण विचार करतो, अ, आपण जे रेडीमेड फर्निचर ज्याचा आपण विचार करतो, जे आपण मॉलमधून विकत घेतो, हे मोठ्या-मोठ्या व्यवसायातून, उद्योगांमधून तयार झालेले असतात. ते कारखान्यातून आणि मशिनरीच्या सहाय्याने त्याचे स्पेअर पार्ट तयार होतात आणि मग ते जोडले जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याचा जो मिळणारा जो फायदा आहे, हा फायदा फक्त आणि फक्त त्या कारखानदाराला होतो. त्या ठिकाणी कामगारांना, काम करणाऱ्या लोकांना फक्त आणि फक्त एक त्यांची मजुरी तेवढी प्राप्त होते, बाकी त्यांना काहीही प्राप्त होत नाही. ओके. तर अशा पद्धतीने या लघु आणि कुटीर उद्योगांमुळे आर्थिक विषमतेमध्ये घट होते. कारण या उद्योगामुळे, या व्यवसायामुळे गरीब लोकांचा, जे कारागीर आहेत त्यांचा फायदा होतो. फक्त भांडवलदाराचा फायदा होत नाही. त्यानंतर तिसरं महत्त्व आहे कमी भांडवलात सुरू. मोठे उद्योग स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल पाहिजे असते. ओके. परंतु लहान उद्योग, हे जे कुटीर उद्योग आहे आणि हे जे लहान उद्योग आहेत, अरे यार, हे लोकं अजूनही जॉइन होत नाहीयेत आणि मध्ये-मध्ये हे होऊन राहिलं आहे. ओके. तर याला जास्त भांडवलाची गरज नाही. हे आपण पाहिलेलं आहे, मातीचे भांडे तयार करणारे लोकं आहेत, विणकाम तयार करणारे लोकं आहेत किंवा घरी चकल्या, पापड, शेवया तयार करणारे लोकं आहेत. त्यांच्यामध्ये जर कारागिरीपणा असेल, त्यांच्यामध्ये जर कलागुण असेल, तर त्यांना हा व्यवसाय स्वतः घरून तयार करतात. पापड तयार करायचे आणि विकायचे. लाटणं, पोळपाट घ्यायचं. बस झालं, तेवढीच गुंतवणूक आहे. त्यानंतर पीठ हे ते मसाला वगैरे आणायचं, भिजवायचं, तयार करायचं, पॅकेट तयार करायची आणि विकायचं. त्यामुळे त्यांना पापड तयार करून विकण्यासाठी काही खूप मोठ्या भांडवलाची गरज नाही आणि त्यामुळे हे जे उद्योग आहेत, हे श्रमप्रधान उद्योग आहेत. महागडे यंत्र आणि तंत्राची गरज या ठिकाणी नसते. त्यामुळे अत्यंत कमी भांडवलामध्ये सुरू होते आणि लोकांना रोजगार प्राप्त होतो. हे एक महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगता येते. त्यानंतर आहे उपलब्ध साधनसामुग्रीचा उपयोग या ठिकाणी केला जातो. गरीब देशामध्ये भांडवलाची कमतरता असते, हे आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेलं आहे. त्यामुळे देशामध्ये जी उपलब्ध साधनसामुग्री आहे, त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून हे उद्योग केले जातात. 1 मिनिट. हां? आवाज देशील आणून? बरं, घेऊन जा. मग टेन्शन नको घेऊ, घेऊन जा. लीगल नाही आहे. ओके. तर देशामध्ये जी उपलब्ध साधनसामुग्री आहे, त्याचाच वापर करून आपल्याला हे उत्पादन घेता येतात. त्यामुळे मोठे-मोठे यंत्र, तंत्र किंवा कच्चा माल जो विदेशातून बोलवावा लागतो, या गोष्टी ची गरज या ठिकाणी नसते. ओके. तर अशा प्रकारे हे एक महत्त्व आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये याचं सांगता येतं. म्हणजे समजा आपल्या देशामध्ये जंगल आहे, पाणी आहे, दगडं आहेत, आहे ना? बांबू आहेत, बांबू असतील तर त्यापासून तयार होणारे उद्योग, ज्यूट आहे तर ज्यूटपासून तयार होणारे कपडे, पिशव्या, माती असेल, चिनी माती असेल तर त्या चिनी मातीची ही जी माती आहे त्याचे भांडे. ओके. ज्या-ज्या पद्धतीच्या वस्तू आपल्या देशामध्ये उपलब्ध असतील, त्या-त्या वस्तू आपल्याला त्या तयार करता येतात.
ओके. तर हेही एक फायदा या लघु आणि कुटीर उद्योगांमुळे होतो. त्यानंतर आहे हे जे उद्योग आहेत, हे शेती व्यवसायाला पूरक आणि पोषक असे असतात. म्हणजेच शेतकरी लोकं सुद्धा त्यांचे शेती व्यवसाय करूनही हे उद्योग स्थापन करू शकतात. म्हणजेच जर त्यांना रोजगार प्राप्त होत नसेल, बेकार राहण्याची पाळी येत असेल, तर ते शेतीमध्ये व्यवसाय करायचं, काम करायचं. ज्यावेळेस शेतीमध्ये येऊन काम नाहीये, त्यावेळेस आपण दुसरा स्वतःचा व्यवसाय तयार करू शकता. ओके. अशा पद्धतीने याचा फायदा शेती व्यवसायाला सुद्धा होतो. हे पूरक आणि पोषक दोनही असतात. पूरक याचा अर्थ, की जसा एखादा सुतार आहे, जो शेतीमध्ये तयार होणारे जे अवजार आहेत, साहित्य आहे ते तयार करून देतो. नांगर आहे लाकडी किंवा त्याला लागणारं जे वखर म्हणतात, ते लोहाराकडनं तयार केले जातात. ओके. तर हे जे व्यवसाय आहेत, हे शेती व्यवसायाला पूरक अशा पद्धतीचे आहेत आणि दोघांचाही एकमेकांना फायदा होत असतो. त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होते, उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होते. या दोन्ही गोष्टींचा फायदा या लघु आणि कुटीर उद्योगांमध्ये होतो. हो. तर अशा पद्धतीने लघु आणि कुटीर उद्योगांचे हे महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. त्यानंतर आहे भांडवल निर्मितीच्या दरात वाढ होते. म्हणजेच लोकांना काम प्राप्त होतं. शक्यतो हे जे व्यवसाय आहेत, हे ग्रामीण भागामध्ये किंवा खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतात किंवा जास्त असतात. ओके. तर त्यामुळे ग्रामीण भागाचा पण विकास होतो. त्या लोकांचे उत्पन्न वाढते, उत्पन्नामध्ये भर पडते आणि खेड्यांमध्ये शहराच्या तुलनेने खर्च फार कमी असतो. ओके. जसं आता शहरामध्ये एखादा व्यक्ती गेलेला आहे, त्या ठिकाणी जाण्याचा, राहण्याचा, प्रवासाचा हा खर्च मोठ्या प्रमाणात असतो. रूम भाडे वगैरे, वगैरे मोठ्या प्रमाणात असतात. तर त्यामुळे तो जास्त खर्च त्याला करावा लागतो. परंतु हे जे व्यवसाय आहेत, ते ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेले आहेत. त्यामुळे लोकांचा खर्च फारसा नाही. म्हणजे लोकांना राहण्याचा काही फारसा खर्च येत नाही. घर भाडं फार कमी असते. प्रवासाचा काही फारसा खर्च येत नाही. ओके. तर अशा पद्धतीने शहराच्या तुलनेमध्ये त्यांचा खर्च फार कमी असतो आणि त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढते, बचत वाढते आणि ही जर बचत वाढली, तर या वाढलेल्या बचतीमुळे भांडवल निर्मितीमध्ये सुद्धा वाढ होते. अशा पद्धतीने याचा हाही एक फायदा होतो. प्रादेशिक असमतोल कमी करण्यास उपयुक्त. कारण हे जे व्यवसाय आहेत, या व्यवसायाचे उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण झालेले असते. विकेंद्रीकरण म्हणजेच एक मोठा उद्योग म्हणजे हा एकच उद्योग असतो, मोठा उद्योग आणि एकत्र असतो. परंतु लघु उद्योग जसं आता मी तुम्हाला सांगितलं, की माठ तयार करणारे लोक आहेत, मातीचे भांडे तयार करणारे लोक आहेत, हे बांबूचे वस्तू तयार करणारे लोक आहेत. हे ज्या-ज्या ठिकाणी जंगल आहे, बांबू उपलब्ध आहे, ज्या-ज्या ठिकाणी तेथे साहित्य उपलब्ध आहेत. राजस्थानमध्ये तुम्ही पाहाल तर त्या ठिकाणी फरशा ज्या आहेत दगडी वस्तू, हे आपल्याला मोठ्या प्रमाणावर मिळतात. गुजरातमध्ये टाईल्स करण्याचं जे प्रमाण आहे, हे टाईल्स मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी प्राप्त होतात. ओके. तर अशा पद्धतीने ह्या ज्या वस्तू आहेत, हे वेगवेगळ्या ठिकाणी आणि अनेक भागामध्ये हे प्राप्त होत असतात आणि ते मिळत पण असतात. त्यामुळे संपूर्ण प्रदेशाचा विकास होतो. संपूर्ण प्रदेशाचा विकास होतो. या व्यवसायामुळे. ठीक आहे. त्यामुळे उद्योगधंद्यांचे हे विकेंद्रीकरण असं होते आणि सगळ्यांचाच विकास घडून येतो. परंतु समजा हे जर छोटे उद्योग बंद झाले आणि मोठ्याच उद्योगातून जर का ह्या वस्तू तयार करणे आणि प्राप्त करण्याचा जर विचार केला, तर पुन्हा केंद्रीकरणाचे प्रमाण वाढते आणि तेच की ज्याप्रमाणे मोठ्या भांडवलदारांचा अधिक फायदा होतो आणि बाकी लोकांचा मात्र नुकसान होते. ओके. तर त्यामुळे हे कुटीर आणि लघु उद्योगांना विकसित करणे हे तेवढंच महत्त्वाचं ठरते. यामध्ये मालक आणि मजूर सलोख्याचे संबंध असतात. मुळातच म्हणजे कामगारांची संख्या कमी असते. म्हणजे छोटे-छोटे जे उद्योग आहेत, हे यामध्ये त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्र, त्यांचे जवळचे व्यक्ती हे लोकं काम करत असतात. या छोट्या उद्योगांमध्ये. एकतर त्यांची संख्या पण कमी असते. त्यांचा एकमेकांचा संपर्क जवळचा असतो आणि एकमेकांचे सुख-दुःख पण ते वाटून घेत असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध असतात. हे सलोख्याचे संबंध मोठ्या उद्योगामध्ये आपल्याला दिसून येतात. मोठ्या उद्योगामध्ये भांडवलदार किंवा कारखानदार स्वतःच्या फायद्याचा विचार करत असतो आणि त्यासाठी तो कामगारांची पिळवणूक सुद्धा करत असतो. पगार कमी देईल, त्यांना कामाचे तास जास्त देईल, त्यांच्याकडनं जास्त काम करवून घेईल, जास्त वेळ काम करवून घेईल. अशा पद्धतीने त्यांची पिळवणूक करण्याचे प्रमाण पण मोठ्या उद्योगांमध्ये जास्त असते. आणि त्या ठिकाणी दूरदूरचे लोकं त्या ठिकाणी काम करायला आलेले असतात. त्याच्या जवळचे व्यक्ती आहेत किंवा त्यामध्ये आपुलकीची भावना ही मोठ्या उद्योगांमध्ये आपल्याला दिसून येत नाही. ओके. त्यामुळे तो त्रास, ते नुकसान त्या ठिकाणी होते. परंतु कुटीर आणि लघु उद्योगांमुळे मात्र अशा प्रकारचा हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष जास्त मोठ्या प्रमाणावर राहत नाही. ओके. कुटीर उद्योगामध्ये तर अगदी घरातलेच सदस्य असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होण्याचा फारसा तर प्रश्नच निर्माण होत नाही. पण लघु उद्योगांमध्ये सुद्धा अशा प्रकारचा जो संघर्ष आहे, हा संघर्ष त्या ठिकाणी राहत नाही. आणि जर झाले छोटेफार किंवा छोटे-मोठे, लहान-मोठे संघर्ष जर का झाले, थोडेफार वाद जरी झाले, तरी ते आपसामध्येच मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. मोठ्या उद्योगांच्या बाबतीमध्ये मात्र असे होत नाही. संप, टाळेबंदी आता आपल्याला माहिती आहे, मोठे-मोठे उद्योग अशा प्रकारचे जसं कामगार संप वगैरे करतात, तेव्हा मोठ्या प्रमाणावर नुकसान होतो आणि संघर्ष पण होतात. ओके. तर अशा पद्धतीने हे वाद आपल्याला लघु आणि कुटीर उद्योगामध्ये दिसत नाही. त्यानंतर आहे सुबक व कलापूर्ण वस्तूंचे उत्पादन या लघु आणि कुटीर उद्योगांमध्ये होते. म्हणजेच कामगाराच्या कौशल्याला वाव या ठिकाणी लघु आणि कुटीर उद्योगामध्ये मिळत असतो. अगदी मनापासून तो व्यक्ती काम करतो. ज्याला जे गुण एखाद्या चित्रकाराला जर चित्र काढता येत असेल, तर तो छान पेंटिंग करेल. तो चित्र फक्त एखाद्या कागदावरच काढलं पाहिजे असं नाही. आपल्याला माहिती आहे, की आता जसं हे ज्या वेगवेगळ्या डिझाइन आहेत, सुबक वस्तू आहेत, हे जे मातीचे भांडे तयार केले आहेत, त्याच्यावर जर का एखाद्या व्यक्तीने चित्र काढलं, पेंटिंग केलं, आर्ट तयार केलं,
तर त्याही वस्तूला बाजारामध्ये मागणी येत असते, मागणी होत असते. आहे की नाही? तर अशा पद्धतीने सुबक आणि कलापूर्ण वस्तूंचे उत्पादन तयार करणे आणि त्याला चालना मिळण्याचा स्कोप किंवा वाव या उद्योगांमध्ये असतो, प्राप्त होतो आणि हाही एक फायदा या अर्थव्यवस्थेला होतो. कुटीर आणि लघु उद्योगांचा होतो. ही एक महत्त्व आपल्याला सांगता येतं. त्यानंतर हे युद्ध काळात सुरक्षित असतात. समजा चुकून एखादं युद्ध झालं, होऊ नये पण समजा झालं आणि एक बॉम्ब त्यांनी मोठ्या उद्योगात टाकला तर पूर्णच्या पूर्ण उद्योग उद्ध्वस्त होऊन जातो. परंतु हे जे उद्योग आहेत, लघु आणि कुटीर उद्योग आहेत, हे ग्रामीण भागात असतात, विखुरलेले असतात, विकेंद्रित असतात. दूर-दूर असतात, ते एका ठिकाणी नसतात. त्यामुळे समजा एखादं युद्ध झालं, बॉम्बगोळा पडला, तरी नुकसान जरी झालं तरी होणारं जे नुकसान आहे, हे कमी असतं मोठ्या उद्योगाच्या मानामध्ये मानाने. ओके. तर अशा पद्धतीने हाही एक फायदा किंवा महत्त्व आपल्याला लघु आणि कुटीर उद्योगांचं सांगता येतं. युद्ध काळामध्ये हे उद्योग सुरक्षित असतात. त्यानंतर हे नैतिक आणि सामाजिक दृष्टीने हे महत्त्वपूर्ण असतात. कारण या ठिकाणी काम करणारा व्यक्ती जो आहे, कारागीर आहे, हाच स्वतःच मालक असतो. काम करणारा कारागीर. त्यामुळे तो दुसऱ्याच्या दडपणाखाली काम करतो आहे, असं आपल्याला म्हणता येत नाही. त्याला वाटेल तेव्हा काम करेल. तो सकाळी काम करू शकतो, दुपारी, रात्री किंवा त्याला जेव्हा जे काम करायचं आहे, तेव्हा ते करू शकतो. कारण तो स्वतः मालक असतो आणि तो मालक स्वतः असल्यामुळे या ठिकाणी शोषण कोणी कोणाचं करत नाही. जसं मोठ्या उद्योगांमध्ये आता सांगितलं मी तुम्हाला, की उद्योगपती हे कामगारांचं शोषण करतात. तशा पद्धतीचं शोषण या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाही. आणि ह्या वस्तू ज्या आहेत, ह्या वस्तू स्वतः तयार करत असल्यामुळे उत्पादन निर्मितीचा एक वेगळा आनंद त्यांना प्राप्त होत असतो. तर अशा पद्धतीने हे एक महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगता येतात लघु आणि कुटीर उद्योगांचे. आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने सुद्धा नैतिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने हे महत्त्वपूर्ण असतात. ठीक आहे. या उद्योगांमुळे अजून पुढचं एक महत्त्व आपल्याला सांगता येतं, की शेतीवरील भार कमी होतो. आपण पाहत आहे, की लोकसंख्या ही वाढत आहे आणि वाढती लोकसंख्येमुळे शेतीवरील भार हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु या उद्योगांमुळे स्वतंत्र रोजगार प्राप्त होतो आणि स्वतंत्र रोजगार मिळाल्यामुळे जे एका ठिकाणी शेतामध्ये जे काम करणारे लोकं आहेत, जे शेतीवरच अवलंबून आहेत, त्यांना दुसरीकडे बाजूला काम मिळाल्यामुळे स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय स्थापन केल्यामुळे त्यांना हे शेतीवर अवलंबून राहावे लागत नाही आणि त्यामुळे शेतीवरील जो भार आहे, अवलंबित्व आहे, हे कमी झालेलं आपल्याला दिसून येतात. किंमत पातळीत स्थिरता ठेवण्यास उपयुक्त असतात. ओके. कारण काय होते, की जर छोटे आणि लघु उद्योग यांनी जर ह्या वस्तू तयार केल्या नाही, तर मोठे उद्योगपती जर का त्यांनी फक्त हे उद्योग स्थापन केले आणि तयार वस्तू जर का वस्तूची निर्मिती जर का केली, तर ते म्हणतील त्या किमती म्हणतील त्या किमती आकारतील आणि लोकांकडून त्या वसूल करतील. आणि मग एखादी वस्तू ₹10 ला तयार होत असेल, तर ते ₹50-100 ला सुद्धा विकू शकतात. परंतु जर लोकांना माहिती आहे, की लघु आणि कुटीर उद्योगामधून ही वस्तू जर का ₹20 ला तयार होत असेल, तर ती जास्तीत जास्त ₹30 ला ती विकतील. त्यापेक्षा जास्त किंमत मोजण्याची गरज नसते आणि अशा वेळेस जे मोठे उद्योगपती आहेत, जी मोठ्या प्रमाणावर किंमत आकारू शकतात, ते आकारण्याचे प्रमाण थांबते. ओके. आणि वाढत्या लोकसंख्येबरोबर वस्तूंचा पुरवठा सुद्धा या ठिकाणी वाढत जातो आणि त्यामुळे किंमत पातळी स्थिर राखण्यास हे उद्योग महत्त्वपूर्ण ठरतात. या ठिकाणी विदेशी चलनाची समस्या नसते. कारण हे एकतर श्रमप्रधान तंत्र या ठिकाणी वापरलेलं जातं. लहान आणि स्वदेशी यंत्राचाच वापर या उद्योगांमध्ये केला जातो. विदेशी यंत्रसामुग्रीची गरज या ठिकाणी आपल्याला नसते. म्हणजे विदेशामधून काही वस्तू, तंत्रज्ञान आपल्याला आयात करण्याची गरज नसते. त्यामुळे विदेशी चलनाची समस्या सुद्धा या उद्योगामुळे निर्माण होत नाही. तर हेही एक फायदा किंवा महत्त्व आपल्याला सांगता येतात. तर अशा पद्धतीने हे अर्थव्यवस्थेमध्ये या लघु आणि कुटीर उद्योगाचे महत्त्व असलेले आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे लघु आणि कुटीर उद्योग आणि त्यांचे महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. तर मला असं वाटतं की 12 तास झाले 2-3